आता बनवते मी लग्नात जसं असतं ना भरलेलं वांगं, तर तसं भरलेलं वांगं बनवते मी. पुऱ्या करायच्या होत्या. पुऱ्यासोबत काय खायचं, काय खायचं? त्याला म्हणलं जसं लग्नामध्ये आता काय-काय ठिकाणी लग्नामध्ये असतं बघा, पुरी आणि मस्त असं भरलेलं वांगं, नंतर पातळ भाजी वगैरे काय तर असते, त्या द्या सोडून. पण आता मी मस्त असं तसं लग्नात जसं वांगं असतं ना, तर तसं वांगं बनवते. तर सगळ्यात पहिलं काय केलं, तर मी कांदा, टोमॅटो, खोबरं ते सगळं तेलामध्ये भाजून घेतलं होतं. त्याच्यामध्येच अद्रक, लसूण घातलं होतं. त्याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतली आणि जी वांगी आहेत ना, तर ती वांगी छोटी-छोटी घेतली होती. मोठे असतील तर तुकडे करून घेतले तरी चालते. ती सगळी वांगी मी तेलामध्ये परतून घेतली होती आणि थोडीशी वाफ दिली होती आणि जवळपास एक 70-80% तेलामध्ये शिजवली होती. नंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, मसाला छान लालसर असा भाजून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये हळद, मीठ, चटणी वगैरे घालायची आणि नंतर जी परतून घेतलेली वांगी होते ना, तर ती वांगी घालायची, शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि मस्त असं आपलं वांगं तयार झालंय. खरंच इतकं भारी झालतं ना, काय विचारूच नका. आणि हे वांगं पुरीसोबत एकदम छान लागते. चला या पटकन तुम्ही जेवण करायला आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.